बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली. नाशिकमध्ये गॅसचा कोणताही तुटवडा जाणवत नसून पुरवठा सुरळीत असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. यासोबतच गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हास्तरीय पथक नेमण्यात आलंय. घरगुती गॅसचा व्यावसायिक हेतूने वापर केला जात असेल तर तक्रारींसाठी नागरिकांनी पुढे यावं. आम्ही कारवाई करू असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. नाशिकमध्ये गॅसचा तुटवडा नाही असं त्यांनी म्हटलंय. सोबतच गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात येणार अशी माहितीही त्यांनी दिली आहे. नाशिकमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. फक्त काही डिस्ट्रीब्युशन आणि रॅशनिंग बद्दल 8 मार्च चे जो एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट आहे त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ ब्लॅक मार्केटिंगसाठी 8 मार्च शासनाच्या आदेशानुसार काही पथक प्रत्येक तालुक्याला नेमण्यात आलेले. कुठल्याही प्रकारची तक्रार होर्डिंग आणि ब्लॅक मार्केटिंगच्या संदर्भात अगर असेल तर त्या पथकाला आपण देऊ शकतो. जिल्हास्तरीय पथक पण नेमण्यात आलेलं आहे. त्याच्याशिवाय 9 मार्च मध्ये जो भारत सरकारचा जो गेझेट नोटिफिकेशन या संदर्भामध्ये प्राप्त झाला होता त्या गेझेट नोटिफिकेशन प्रमाणे आपल्याकडे काही प्रायोरिटीज डिफाईन करण्यात आलेले आहे. जो गॅस एजन्सीज आहे व ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत त्यांनी त्यांचे इंटरनल सर्क्युलर काढून त्या गेझेट नोटिफिकेशनची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्या गेझेटमध्ये देण्यात आलेले जो काही प्रायोरिटी 1, 2, 3, 4 आहे त्याप्रमाणे ऑइल मार्केटिंग कंपनी आणि गॅस एजन्सीज याच्या संदर्भामध्ये काम करत आहे. या संदर्भामध्ये जिल्हास्तरीय बैठक पण पार पडलेली आहे आणि या अनुषंगाने आपल्याकडे योग्य रीती काम चालू आहे. कुठल्याही प्रकारची तक्रार आतापर्यंत या विषयामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये प्राप्त नाही.